अवांतर फेकला आणि पंचांनी जर त्या ठिकाणी इशारा दिला अवांतरचा, तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण जर पाहिला, जर इशारा दिला गोलंदाज पंचांनी अवांतरचा, जर पंचांशी गोलंदाजानं हुज्जत घातल्या अथवा आक्षेपबाह्य निर्णय दिला, तर त्यानंतर त्या ठिकाणी देखील 2 धावांची पॅनल्टी असेल. याकडे लक्ष असू द्या. सलामीची जोडी मैदानामध्ये अतिशय चांगली या सामना पाहतोय. पहा चिमुकली देखील हा सामन्याचा आनंद घेण्यासाठी आली आहे. मोरिया इलेव्हन पलसवे संघाला सपोर्ट करण्यासाठी. क्रिकेटची आवड त्यामुळे छोटीला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. राजू ठाणगे एक टेनिस विश्वामधील खूप मोठं नाव, एक व्यावसायिक खेळाडू आहे. त्याच्या समेत खेळण्यासाठी सज्ज असेल सिद्धार्थ म्हात्रे, एक नाव आहे खूप मोठं या संघाचं, या खेळाडूंचं. ठीक. तर व्यासपीठावर खऱ्या अर्थाने वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेट पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2022 या पर्वाच्या माध्यमातून नरेश शेट पाटील साहेब आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. गोलंदाज जितेंद्र पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पहा पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती डिफेन्स क्रिकेट या ठिकाणी राजूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मागचा सामना आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये धावांचा उच्चांक 80 धावा जमावल्या होत्या आणि तो पाठलाग करत असताना पराभव पत्करावा लागला विचुंबे संघाला. हा सामना हाय व्होल्टेज असेल यामध्ये मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही संघामध्ये व्यावसायिक खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्यामध्ये गोलंदाजी करीत असताना उसरली संघ खूप चांगले पहिला चेंडू फेकला गेलाय. सिद्धांतसाठी हा चेंडू पंचांचा इशारा आला की हा चेंडू बीमवर फेकला, नो चेंडू असेल. आणि जर पाहिला ओव्हर स्टेपचा चेंडू नो फेकला गेलाय आणि 1 धाव मिळेल. फ्री हिट असेल या चेंडूवरती. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. खूप चांगला फलंदाज आहे. एक नेहमी मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातोय. आणि पहा साईब्रिजच्या माध्यमातून हे क्षणचित्र आपण पाहू शकाल की पाय गोलंदाजाचा पुढे सरकलाय आणि त्यानंतर पंचांची कडवी नजर देखील पाहिली. फ्री हिटचा चेंडू, या चेंडूचा फायदा उचलू शकला नाही सिद्धांत म्हात्रे. याला चांगली कामगिरी करावी लागेल. हा चेंडू डॉट जातोय. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, दुसरा चेंडू नो चेंडू, त्यानंतर तिसरा चेंडू जर आपण पाहिला तर हा चेंडू देखील निर्धाव फेकला जात आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा जमावल्या गेल्यात. खूप चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजीसाठी दोन्ही संघ मैदानामध्ये चांगली कामगिरी करतील यामध्ये मात्र शंका नाही. कोपरोली गाव एंड करून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रमेश शेठ पाटील साहेब, माजी ग्रामपंचायत सरपंच कोपरोली यांचे व्यासपीठावरती आगमन. ज्यांच्या नावानं अतिक परिश्रमानं ही स्पर्धा भरवली गेली आहे. 12-12 किंग यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. रोशन शेठ पाटील, रोहित पाटील आणि गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली, ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांचं खूप मोठं मोलाचं योगदान. ते रमेश शेठ पाटील यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असतात आणि क्रिकेटसाठी नेहमीच रमेश शेठ पाटील यांचं मोलाचं योगदान लाभत असतंय. हा चेंडू बॅटच्या मधोमध काय फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 9व्या आकड्यावरती राजू ठाणकेच्या बॅटमधून निघालेला षटकार आपण पाहिला. 7 चेंडूमध्ये 7 षटकार लगावण्याचा विक्रम या फलंदाजाच्या अनेक वेळा नावावरती आहे. तोच फलंदाज मैदानाच्या चारही बाजूने धावा जमवतोय. हा वेळेस मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 5 चेंडूमध्ये 10 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा जमवण्यामध्ये यश लाभलंय या ठिकाणी मोरिया इलेव्हन पलसवे संघाला. गणेशाच्या नावानं हा संघ खेळतोय मोरिया इलेव्हन पलसवे संघ, तर घरच्या देवीच्या नावानं खेळतोय गावदेवी उसरली संघ. दोन्ही देवांची कृपा आपण जर पाहिली. हा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. पहिली सफलता मिळते गावदेवी उसरली संघाला. सिद्धांत म्हात्रे बॅक टू द पवेलियन 1 या धावसंख्येवर.
नौका गोलंदाज पाहायला मिळेल. राहुल हा गोलंदाज पाहायला मिळेल. वैयक्तिक कोट्यातील पहिले सांघिक कोट्यातील दुसरे षटक 5 षटकांचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. काय गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी जर पाहिलं तर अतिशय चांगली कामगिरी करावी लागेल या षटकामध्ये. धावा खूप जमवल्यात परंतु महत्वपूर्ण सफलता सिद्धांत मात्रे बाधून माघारी परतलाय. नौका फलंदाज पाहायला मिळतोय संदीप इनॅट नंबर 2 वरती आणि हा ठिकाणी झेल सोडलाय आणि 2 धावा मिळतील. झेल कोणाचा सोडलाय तर राजू ठाणकेसारख्या फलंदाज जिवंत द्याल तर त्याची किंमत मोजावी लागेल आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. मनीष पाटीलचं खूप चांगलं गुणलेखन पाहायला मिळतंय आणि संदेश शेळके साईब्रिजच्या माध्यमातून चांगलं स्कोर कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्डवरती धावसंख्या जर पाहिली 12. एक फलंदाज माघारी. हा चेंडू काय क्लास आहे क्रिकेटचा. गुडघा टेकून चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय 6 धावांसाठी. सुरेख या ठिकाणी षटकार राजू ठाणकेच्या बॅटमधून 18 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. चेंडू येतो डीप लॉंगॉनला क्षत्रिय दाडके तैनात आहे. थोडासा फंबल झाला मिसफील्ड केली आहे. एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट केलाय. ही आहे चालाकी ही आहे रणनीती मोर्या इरवपल संघाची आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18-20 या धावसंख्येवरती. आजची चांगली रनिंग बिटवीन विकेट 2 फलंदाजांमध्ये आपण पाहायला मिळते. थोडीशी नजर हटी दुर्घटना घडली. नजर हटल्यानंतर क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट केलं. पुन्हा एकदा मोठा फटका. काय गोड आवाज येतोय बॅट मधून आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. पलेस्पे संघ खूप चांगली धावसंख्या उभारतो. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पलेस्पे गाव म्हटलं की नक्कीच रायगड समालोचक आसनचे सचिव दीपक पाटील सर यांचा संघ मैदानावरती खेळतोय. त्यानंतर राकेश भगत हे देखील सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपिलामध्ये विकेट किपर अपील करत नाही. परिणाम पाहतो या ठिकाणी उत्साह जास्त गोलंदाजाचा आणि त्यानंतर मध्ये साथ मिळत नाही. पंचांनी देखील जाणलं की हा चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही आणि हा चेंडू डॉट फेकला जातोय. या सामन्याचा आनंद घेतात समीर पाटील बोनशेत आणि सनील फडके मारामारी किंग विगर हे देखील सामना पाहतात. त्यांचं देखील स्वागत. 26 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर खूप चांगली धावगती या ठिकाणी पाहिली होती 10 धावा आणि त्यानंतर मात्र हा एक मोठा फटका अतिथी मंचावरती पाहायला मिळेल. दणदणीत षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 16.00 सरासरीनं 1 बाद 32. ही खूप चांगली दणकट सुरुवात मानता येईल मोरिया 11 पलेस्पे संघाची. स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ आदरणीय रमेश शेठ पाटील साहेब. त्यानंतर वाकडी ग्रामपंचायत माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब आणि रोशन शेठ पाटील 12-12 किंग या स्पर्धेदरम्यान चर्चा करत असताना आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. खूप चांगलं योगदान ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेस क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते एक नाईट क्रिकेट स्पर्धा देखील आपण वाकडीच्या मैदानावरती नरेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धनंजय शेठ पाटील असतील अरुण शेठ पाटील असतील. खूप चांगलं योगदान ज्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज जितेंद्र या षटकातील पहिले चेंडू फेकेल. हा चेंडू दिशा दिली पॉइंट क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी आपण पाहिलं
4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. स्पर्धेला उत्कृष्ट सायकल देखील आहे आणि ती सायकल या ठिकाणी आमचे प्रमुख मान्यवर अतिथीगण आदरणीय राजकीय क्षेत्रामधील खूप मोठे व्यक्तिमत्व नरेश शेठ पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सरपंच वाकडी यांच्या वतीने देण्यात आल्यात. जोरदार टाळ्या साहेबांसाठी खूप चांगले योगदान या स्पर्धेला त्यांचा आपण पाहतोय. हा रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संदीपनं आणि प्रयत्नांना यश आलं नाही. हा चेंडू जातो डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल जितेंद्रची आणि या षटकाचा विचार केला तर खूप चांगला कमबॅक करावा लागेल. 36 धावा खूप चांगली धाव संख्या उभारली मोरिया पलसपी संख्येने आणि त्या धावांचा डोंगर कितपर्यंत उभा करेल. कमी धावसंख्या रोखावी लागेल उसरली संख्याला परंतु तशी गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल मोरिया पलसपी संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. ज्यावेळी फलंदाजे पाय चालणार नाही रिदम चालणार नाही त्यावेळी तुम्ही चेंडू बॅटवरती येऊ शकणार नाही. जागेवरून जर तुम्हाला खेळायचे असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. जर तुम्ही चेंडूच्या लाईनपर्यंत मिनिटपर्यंत पोहोचलात तर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील परंतु तसं चित्र पाहायला मिळत नाही. संदीपचा फुटवरचा अभाव पाहिला आणि त्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकण्यामध्ये यश आले जितेंद्र या गोलंदाजाला. अतिशय चांगला सामना चांगली गोलंदाजी पाहतोय. हा चेंडू सरळ हाताने खेळलाय डीप लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. शतरक्षण त्या ठिकाणी प्रयत्न खूप करतोय आणि प्रयत्नाला यश त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तत्पूर्वी संधी होती 2 धावा मिळवल्या गेल्यात सोडल्या गेल्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न जरूर होता परंतु नकार दिला राजू ठाणगेनं आणि या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात जितेंद्रच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कटचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय लेंथ मध्ये चेंडू असेल आणि त्यानंतर जर आपण पाहिला हा चेंडू डॉट फेकला गेलाय. काय कमबॅकिंग षटक फेकलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं. 2 षटकामध्ये धावा खर्च होत्या 32 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6 म्हणजे टोटल 18 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं 11 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्रीय चेंडूवर ते पोहोचेल का तो एका टप्प्याने चेंडू सीमा पार चौकार आणि संघ जाऊन पोहोचतोय 42 या आकड्यावर. नक्कीच आपण पाहिलं हे गाणं वाजवले गेलं संतोष पाटील रोशन पाटील आणि धनंजय पाटील वाकडी यांच्यासाठी हे गाणं वाजवलं गेलंय. कारण तिघांची दोस्ती खूप जिवलग आहे. ज्या ठिकाणी तिघे जात असतात आणि धावसंख्या जर पाहिली 3 षटकामध्ये 42 धावा 14ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या मोरिया पलसपी संघाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय एक अनुभवी खेळाडू या संघातील. चांगली गोलंदाजी करावी लागेल कमबॅक करावा लागेल परंतु फलंदाजा विचार केला राजू ठाणगेची फलंदाजी पाहिली तब्बल 9 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान या खेळाडूने आपल्या संघासाठी दिले. महत्वपूर्ण फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी संजयचा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका कॉर्नरच्या डोक्यावर चेंडू लॉफ्ट होतोय 6 धावांसाठी. सात धावेने संघ जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती.
28 धावा धावफलकावरती. कोण रोखणार हे वादळ. धाव चेंडू मध्ये चप्पल 36 धावसंख्येचं योगदान दिले राजू ठाणगे स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण करेल का? कारण अर्धशतक जर पूर्ण केलं तर या ठिकाणी आमचे प्रमुख आयोजक जर पाहिले रमेश पाटील सर यांच्या वतीनं खेळाडूंसाठी 2000 रुपये असतील. आणि या ठिकाणी रिप्लाय केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय की फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही याकडे लक्ष असेल आणि पाहिलं जाईल की राजू ठाणगे सेफ आहे की नाही. कारण कॉलिंग होतं राजू ठाणगेचं आणि त्यानंतर थोडंसं पाहिलं तर फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही याकडे पाहिलं जाईल. खूप चांगला सामना दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज क्रीज मध्ये गेलाय की नाही हे पाहिलं जाईल. आमचा आयोजक या ठिकाणी जर पाहिलं तर हे पाहतील की फलंदाज पोहोचलाय की नाही आणि त्यानंतर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडंसं निर्णय जर पाहिलं देणं थोडं अवघड आहे कारण फलंदाज देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारे या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट रोहित पाटील आमच्या स्पर्धेचे मेन मुख्य आयोजक आहेत. ते या ठिकाणी पाहणी करतील आणि जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सुरेख कामगिरी आपण पाहिली. क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली फेकी केली. यष्टीरक्षकांनी देखील चांगलं चेंडू गॅदर केलाय. त्यानंतर फलंदाज देखील सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. फलंदाज नॉट आउट असेल. पाक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानात पाहायला मिळाली. थोडंसं शांत झाला होता या ठिकाणी मोरियालो पलसपे संघाचा डक कारण फलंदाज असं वाटलं होतं परंतु धाव घेण्याची घाई करण्याची गरज नव्हती कारण अद्याप 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये जर आपण पाहिला तर किती धावा जमावेल. 50 धावसंख्येमध्ये मजल मारले यावेळेस मोरियालो पलसपे संघाने 50 धावा अर्धशतक कंप्लीट केलाय. खूप चांगली धावगती. हा चेंडू ब्लॉक होल्डला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र संजय भगत यांचं कौतुक करावं लागेल. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक चेंडू थोडासा वर उडाला त्यानंतर थोडीशी दुखापत आणि या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती. जर जास्त लागले असेल तर आपण पाणी मैदानामध्ये घेऊन जा. अतिशय चांगला चेंडू फेकला गेलाय गोलंदाजानं आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील. चेंडू थोडासा वर उचलला आणि त्या ठिकाणी थोडीशी इजा या ठिकाणी खेळाडूला झाली परंतु खेळाडू सुखरूप असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 52 धावा धावफलकावरती 3.3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अद्याप 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. राजू ठाणगेची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 40 या धावसंख्येवरती हा फलंदाज खेळतोय. हा चेंडू बॅटची इनसाइड एज लागले मिड विकेटला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल झाला. 1 धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केले जातील आणि पहा काय रणनीती आहे. फलंदाज बाद होईल पण तो एक महत्वपूर्ण धाव घेते. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 53 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. तर पहा मैदानामध्ये कोण जातोय. आमदार चषकाचा एक मानकरी बाईक मानकरी राहुल बैकर मैदानावरती जातोय. खूप चांगली खेळ केला होता राहुल बैकरनं. यावेळेस मात्र राजू ठाणगेच्या बॅटमधून चेंडू येतो. डीप स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर 54 धावा धावफलकात पाहायला मिळतील. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर स्पर्धेला आयोजकांच्या माध्यमातून पाहिलं रमेश शेठ पाटील माजी सरपंच कोपरुली यांच्या वतीनं अर्धशतकासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आपण पहिल्या दिवसापासून पाहिलं आहे. हे पारितोषिक आपण पाहिलं मानकरी ठरेल का राजू ठाणगे. खूप चांगली फलंदाजी केली संघासाठी परंतु चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते या षटकामध्ये. संजय या गोलंदाजाची मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. परिणाम पाहतो षटक समाप्तीचा होतोय. 4 षटकांमध्ये धावसंख्या लागली 54. धावसंख्येचा विचार केला 13.50 सरासरीने धावा जमवल्या गेल्या 54. बाद होणारे फलंदाज 2. आणि त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा डीजे.
बँडवालीचे गोलंदाज हरीश मुंडे शेवटचा अंतिम षटक फेकणारी सज्ज असेल. एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. धावसंख्येचा विचार केला तर राजू ठाणगेची वैयक्तिक धावसंख्या 14. 14 चेंडूमध्ये 42 धावा जमवल्यात. खूप चांगली फलंदाजी केली आहे. आणि राहुल बैकर याने एक चेंडूचा सामना केला. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील हा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. थोडासा अडथळा निर्माण झाला फलंदाजाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. नेहमीच्या त्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असणारा खेळाडू राजू ठाणगे. आक्रमकता ठासून भरलेली आहे या खेळाडूमध्ये. ती आक्रमकता आपल्या संघासाठी दाखवून दिले. 42 धावांचं योगदान दिले या खेळाडूनं. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्रीय त्या ठिकाणी येणार आहे. मिसफील्ड चेंडू सीमा पार चौकार. आणि 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 46 या आकडेवरती. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक राजू ठाणगेच्या नावावरती होईल का? स्पर्धेमध्ये निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम करण घनसोलकरच्या नावावरती आपण पाहिला होता. आणि या ठिकाणी थोडासा स्किड झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. गोलंदाज हरीश मुंडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. कारण या षटकाचा विचार केला तर एक चांगली सुरुवात करून दिली संघाला. एक झेल पकडण्याची संधी होती. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण केलेली चूक त्याची महागात पडेल. कितपत किंमत मोजावी लागेल. हा चेंडू बॅटच्या मधोमध येतोय. चेंडू जातोय मिड विकेट कावकॉर्नरच्या डोक्यावरून. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक राजू ठाणगेच्या नावावरती. राजू ठाणगेला विनंती असेल की ब्रात वर करायचे, अभिवादन स्वीकारायचं आहे. खूप चांगला खेळ केला आज. विचार केला तब्बल 16 चेंडूमध्ये 52 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली या फलंदाजानं. आणि संघाचं धावफलक जर पाहिलं अप्रतिम कामगिरी केली. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 64. 64 धावा धावफलकावरती. राजू ठाणगेच्या 16 चेंडूमध्ये 52 धावा. 100% योगदान देतो हा खेळाडू. पुन्हा एकदा शॉट अँड पुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू सीमा पार 6 धावा. धावेने संघ जाऊन पोहोचलाय 70 धावा धावफलकावरती. काल धावा होत नव्हत्या, आज धावा होता संदेश शेळके. पुन्हा एकदा मोठा फटका गॅप मध्ये चेंडू जाईल आणि पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी हा चेंडू देखील जातोय सीमा पार. 3 चेंडूवरती 3 षटकार लगवणारा हा स्पर्धेमध्ये दुसरा फलंदाज पाहायला मिळेल. राजू ठाणगेने केलेली फलंदाजी चौफेर फटकेबाजी आपण पाहिली. धावसंख्या जर जाऊन पोहोचते 76 या आकड्यावरती. फलंदाजाने सोडलेला झेल खूप महागत पडला या ठिकाणी. उसरली संख्याला हा खेळ आणि हरीश मुंडेवरती केलेलं आक्रमण आपण पाहिलं. तब्बल धावसंख्या खर्च केली या गोलंदाजानं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते राजू ठाणगेची. स्पर्धेतील धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 82 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल का? आणि या ठिकाणी मिस फील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसरीसाठी प्रयत्न परंतु नकार दिलाय. आणि या 2 धावांनी संघाचा पाहिला तर तब्बल 84 धावा धावफलकावरती. स्पर्धेचा उच्चांक मागच्या सामन्यामध्ये 80 धावा जमावल्या होत्या आणि त्या 80 धावांचा विक्रम तर लगेच जर पाहिला तर आपण 30 चेंडू नंतर हा विक्रम मोडला गेलाय. धावसंख्या जर पाहिली 20 चेंडूमध्ये 72 धावा. या फलंदाजांना राजू ठाणगेला विनंती असेल की आपलं बॅट वर करायचंय. खूप चांगली फलंदाजी केली राजू ठाणगेनं. अप्रतिम कामगिरी केली. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केल्याचं फलंदाजाचं. काय लाजवाब षटकारबाजी केली. फलंदाजी करीत तब्बल 8 षटकार या फलंदाजा बॅट मधून. 1 चौकार पाहायला मिळाला आणि फक्त 1 चेंडू डॉट खेळलाय. काय कामगिरी. 360च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी केली आपल्या संघाला. आणि मी का व्यावसायिक खेळामध्ये क्रिकेटमध्ये खेळतोय याचं उत्तम उदाहरण दिलं राजू ठाणगेनं. आणि अप्रतिम कामगिरी केली. तर गरज असणारे येणारे 30 चेंडू 85 धावांची गरज विजयासाठी. तर
पुढल्या सत्रासाठी आपण वळणार आहोत. आमचे मार्गदर्शक आमचे महागुरु एम डी गडगे सर यांच्याकडे ते धावा कशा प्रकारे पार केल्या जातील, चांगली फलंदाजी करावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये उसरली संघाला, ती फलंदाजी कशा प्रकारे केली जाईल, ती गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल याचं धाव तोडणं ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलूया महागुरु MD गडगे सर यांच्याकडे. DJ Sajam. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. आई माझी बैसली गो या मनपाड गावाला, आई माझी बैसली गो या मनपाड गावाला. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. नवरात्रीच्या गोसानाला मन दिला पिंपला देवीला, मन दिला पिंपला देवीला, मन दिला पिंपला देवीला. यग पड्याचे माय ग मला, फुल वाहील तुझे चरणाला, फुल वाहील तुझे चरणाला, फुल वाहील तुझे चरणाला. आई माझी आती माया कान मांडीला गोधरणीला, आई माझी आती माया कान मांडीला गोधरणीला. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. ओढ लागली मला ग माऊले, संदीप ओढ शीत. लागली मला. ओढ लागली मला, ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. तुझा मानाचा मान देवाला, अशोक ठाकूर आला देवलाला. प्रेरणा वहिनी आली देवलाला, आई तुझ्या ग दर्शनाला, आई तुझ्या ग दर्शनाला, आई तुझ्या ग दर्शनाला. आई माझी सत्वाची तुझा जागर गो मांडीला, आई माझी सत्वाची तुझा जागर गो मांडीला. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. हॅलो, थँक्स डीजे मास्टर. इथे धावसंख्या झालेली आहे 84 आणि 85 धावांचं आव्हान असणार आहे. ते उसारी क्रिकेट संघाच्या समोर राजू ठाणगे अतिशय दमदार फलंदाजी केली. 28 चेंडूंना सामोरे जात असताना 72 धावांची दमदार खेळी साकारली. त्यामध्ये 9 उत्तुंग षटकारांचा समावेश. तर या ठिकाणी संदीप शीत आणि त्यानंतर हिरामन ठाकूर यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. ओव्हर टू गडगे सर. 85 रनों का लक्ष्य होगा, बिल्कुल 85 रनों का लक्ष्य और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए यहाँ पर गांव देवी उसाली क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी मैदान के अंदर. स्ट्राइकर बल्लेबाज हरीश, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज अरुण. आरंभिक गेंदबाज खेल स्टार्ट. पहले ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार होंगे रमेश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार. ये देखिए इस बार गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा के बाहर. करारा जवाब देते हुए हरीश मुंडे और 6 रन की मदद से यहां पर उसाली क्रिकेट टीम ने अपना खाता खोला है. टीम की रन संख्या 6. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, छाग पुण्याला आता मी मानलं. और छक्के के साथ हरीश मुंडे जिसके लिए जाना जाता है. बिल्कुल कमाल की बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी. एक बार फिर से रमेश पाटिल गेंदबाजी के लिए होंगे तैयार. और दी विकेट हरीश के लिए इस बार बिल्कुल अच्छी गेंद थी. पूरी तरह से उनके बॉडी पर टकरा गई गेंद. एक ही रन मिलेगा, एक से ज़्यादा कुछ नहीं. जब तक गेंद उल्टा फील करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 1 रन लेने का. और इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या यहाँ पर 7. उसाली क्रिकेट संघाला गावदेवी उसाली क्रिकेट संघाला शुभेच्छा येतात. सन्मान्य विश्वास शेठ भगत माजी सरपंच उसारली यांच्या वतीने मनपूर्वक त्यांचं आम्ही स्वागत करतो.
एक बार फिर से रमेश, ये देखिए अच्छी गेंद थी, ब्लॉकर में जरूर गेंद को फेंका था, गेंद जा रही है, शॉट स्पेले क्षेत्र में गेंद जाती हुई, एक रन आसानी के साथ दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, तेजी के साथ दूसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज, और इन 2 रन की मदद से टीम की रन संख्या यहाँ पर उसाली क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर 9। जीतने के लिए 85 रनों का लक्ष्य होगा और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए ये आरंभिक जोड़ी मैदान के अंदर हम देख रहे। रमेश गेंद हवा में है, बिल्कुल गेंद के नीचे फील्डर, और इसी के साथ बल्लेबाज की पारी यहाँ पर समाप्त हुई। ये पहला करारा झटका मिलता हुआ गांव देवी उसाली क्रिकेट टीम को। नैनों में सपना, सपना में सजना, सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया। DJ Sajan. नैनों में सपना, सपना में सजना, सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया। अरुण की पारी यहाँ पर हुई समाप्त। बिल्कुल गेंद को खेलना चाहते थे, मिड विकेट के ऊपर से गेंद को फेंकना चाहते थे, लेकिन बिल्कुल यहाँ पर स्ट्रोक में एलिवेशन कम नजर आया। निश्चित रूप से गेंद में ऊंचाई ज़्यादा थी, लंबाई कम थी। डीप मिड विकेट के फील्डर ने कोई गलतियां नहीं की, आसानी के साथ कैच को लपक लिया और बल्लेबाज अरुण की पारी यहाँ पर की समाप्त। और अरुण आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए नए बल्लेबाज राकेश, एक आक्रामक बल्लेबाज है। राकेश एक बड़े बड़े स्ट्रोक खेलते हैं। राकेश और हरीश मुंडे की बात करें तो ये दोनों बल्लेबाज के पास काबिलियत है, क्षमता है बड़े स्ट्रोक खेलने की। दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयार होंगे गेंदबाज। ये देखिए अच्छी गेंद थी, इस बार गेंद को दिशा दी, गेंद जा रही है स्लिम डाउन के रीजन में। एक ही रन मिलेगा, एक से ज़्यादा कुछ नहीं है। इसी एक रन की मदद से टीम की रन संख्या यहाँ पर धीरे धीरे बढ़ती हुई। टीम की रन संख्या कुल मिलाकर बन चुकी है गांव देवी उसाली क्रिकेट टीम की एक विकेट के नुकसान पर 10 आप खेलने के लिए तैयार होंगे। राकेश एक आक्रामक बल्लेबाज है। राकेश कई साल से हम देख रहे हैं कि ये बल्लेबाज के ऊपर गांव देवी उसाली क्रिकेट टीम काफी हद तक निर्भर रहती है। ये देखिए इस बार गेंद को खेला मिड ऑन के रीजन में, गेंद जाती हुई, फील्डर वहां पर तैनात थे, कोई रन लेने का मौका नहीं। और इसी के साथ अंपायर द्वारकानाथ सर के सर का इशारा आया। ओवर की हुई समाप्ति, एक अच्छे ओवर की हुई समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद गांव देवी उसाली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुके एक विकेट के नुकसान पर 10। मोरिया 11 फलसफे क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें, आरंभिक गेंदबाज थे रमेश पाटिल का गेंदबाजी का विश्लेषण है हमारे स्कोरर मनीष यहाँ पर हमें जानकारी देते हुए कि गेंदबाजी का विश्लेषण रहा। निश्चित रूप से यहाँ पर 10 अभी भी रुका हुआ स्कोर है 10। निश्चित रूप से जीतने के लिए 85 रनों का लक्ष्य जो खड़ा किया है विपक्षी क्रिकेट टीम के सामने, और उसी लक्ष्य का यदि पीछा करना है तो दोनों बल्लेबाजों को आक्रामक रवैया और एक आक्रामक सोच के साथ इस विकेट के ऊपर बल्लेबाजी करनी होगी। नए गेंदबाज राजू ठान गए, जिस बल्लेबाज ने बल्लेबाजी करते हुए बिल्कुल 28 गेंदों का सामना किया था, 72 रन ठोके थे, 20 गेंदों का सामना किया था अपनी टीम के लिए। शानदार 72 रनों की भी एक मैराथन पारी खेली थी, 9 छक्के दागे थे। वो गेंदबाज अब गेंदबाजी करेंगे। यहां पर राजू ठान गए गेंदबाजी के लिए होंगे तैयार। ये देखिए इस बार बिल्कुल बल्ले का पेस कॉला, गेंद गई सीधा वाइड इस लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस गेंद सीमा पार, 4 रन। और 4 रन के मदद से टीम की रन संख्या बनी यहाँ पर निश्चित रूप से 14। ये देखिए गेंद हवा में जरूर है और ये गेंद जाएगी मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए।
क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय त्वरित आपला कलवाचे आहे. या सामन्याचा हिरो राजू ठाणगे याला सामनावीराचा पारितोषिक दिले जात आहे. सुनीलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्काराने राजू ठाणगे याचं गौरव इथे केला जात आहे. हॅलो तर पलेस्प संघटने नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले पारगाव संघाला आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवावी ही विनंती असेल. 4 षटकांचा हा सामना असेल आणि दुसऱ्या फेरीमधील नियमावली जर पाहिली जो संघ जास्त धावा जमावेल त्या संघाला बाय दिली जाईल. कोणतीही प्रकारची चिठ्ठी फेक या स्पर्धेमध्ये केली जाणार नाही. म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना संघाने जास्त धावा केल्या किंवा गोलंदाजी करत असताना ज्या संघाने रोखल्या तर त्या धावा पकडल्या जातील. म्हणजे विचार केला तर काल डी पोल्ड्समधून 59 धावा जमवल्या गेल्यात. 62 धावा जमवल्या गेल्या गावदेवी वाकडी संघानं डी पोल्डमधून. त्यानंतर मोरिया 11 धोदानी संघ देखील मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये खूप चांगली खेळी केली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये मागच्या सामन्यामध्ये शून्यावरती बाद होणारा केतन मेहर हा फलंदाज आणि प्रफुल्ल मोगलची फलंदाजी पाहिली. खूप चांगली प्रफुल्लने मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राजू ठाणगे पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. हा चेंडू चांगल्या प्रकारे स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी होती पण तो झेल या ठिकाणी सुटला गेलाय आणि परिणाम पाहतोय या ठिकाणी प्रयत्न सुरू होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं अवघड असतं आणि त्या ठिकाणी प्रयत्न मात्र चांगला केला होता राजू ठाणगेनं. आणि हा चेंडूवरती मिळेल एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचतं. संघाचा आकडा ओपन होते 1 या धावानं. पण प्रफुल्ल मोकलला कोण विसरेल. ज्या प्रफुल्ल मोकलची मागच्या सामन्यातली फलंदाजी आपण पाहिली. खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी या खेळाडूने केली होती. अष्टपैलू खेळाडू या संघाचा पण तो पारगाव संघाविरुद्ध खेळत पारगाव संघामधून खेळत असताना भरीव कामगिरी केली. एक उंच खांद्याचा फलंदाज आहे. डावकुरी हाताचा फलंदाज आहे मैदानावरती. किती धावा बनावेल 4 षटकामध्ये कारण या धावा खूप महत्वाच्या असतील सुपर 8चा प्रवास जमवण्यासाठी. कारण या संघामधून जो संघ जिंकेल जास्तीत जावा या पूलमध्ये करेल त्या संघाला बाय असेल. जोरदार चेंडू फेकला गेलाय. ब्लॉक होलला चेंडू मनीष पाटील
एक चांगले गुणलेखन ज्यांचं आज संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला लाभले. कालच्या दिवसामध्ये प्रफुल्ल पाटील अर्थात बबली याचं देखील चांगलं गुणलेखन आपण पाहिलात. हा चेंडू ब्लॉक होलला फेकला जातोय आणि त्यानंतर चेंडूची गणती जर पाहिली तर खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा या षटकातील हा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पहा किती सुरेख रनिंग बिटवीन विकेट. फेकी खराब आणि 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजामध्ये आपण पाहिली धावसंख्येचा विचार केला तरी एक धाव खूप महत्वाची असेल. 4 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 40 ते 45 धावा जमवाव्या लागतील या सामन्यामध्ये, कारण त्या धावसंख्या जमावी लागेल तेवढी चांगली फलंदाजी आपण पलेस्पेस संघामध्ये देखील आहे आणि ती फलंदाजी देखील मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. हा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केलाय.